माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीसमोर उमेदवारीसाठी ज्यांचे खरं तर आज महाराष्ट्रात 200 आमदार आहेत आणि सर्व सत्ता त्यांच्या हातात आहे, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री आहे, अशा महायुतीला उमेदवार शोधण्यासाठी एवढ्या नावांची चर्चा करावी लागणं, मला वाटतं हे कुठंतरी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं माझ्यावर जो विश्वास ठेवला होता आणि त्याला जागून जे काम मी केलं होतं या कामाची कुठेतरी पोचपावती आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की प्रदीपदादा कंद माझे खूप चांगले मित्र आहेत आणि आपल्या मित्राला ही उमेदवारी मिळाली याचा मला खरोखर आनंद आहे. म्हणजे ही चर्चा त्यांच्या उमेदवारीची होती आहे या गोष्टीचा मला खूप आनंद आहे, कारण अजूनही मला काही जण म्हणतात की उमेदवार फायनल झाला नाही, कारण महायुतीत नेमका कोणता पक्ष लढणार, भारतीय जनता पक्ष लढणार, शिंदेंची शिवसेना लढणार की अजितदादांचा पक्ष लढणार हे अजून ठरलेलं फायनल समोर येत नाही.